नमस्कार मित्रांनो, गौरीने चक्क आता राजनला आणि अन्नपूर्णा आजींना सांगितलं कामिनीचं खरं सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आपल्या गौरीने आता चक्क हॉस्पिटल काय सगळं गाव सोडून ती पळून गेलेली असते. दुसरीकडे मात्र राजन, आपली अन्नपूर्णा आजी सगळेजण खूप घाबरून गेलेले असतात आणि सगळेजण आता त्यांची मुलगी गेली म्हणून त्याच्यामुळे तिच्यासाठी आता ती दुःख देखील व्यक्त करत असतात. पण त्याच ठिकाणी मात्र आता सगळ्यात मोठा गेम पलटतो मित्रांनो, कारण की तुम्ही पुढे पाहचाल की ही कामिनी चक्क आता राजन सर आणि सोबतच अन्नपूर्णा आजींना म्हणते की आता सगळी काही प्रॉपर्टी अनिकाच्या नावावरती करावी लागेल. कारण की तुम्ही पाहिलं जातं तुमच्यामुळे किती मोठा प्रॉब्लेम होऊन बसला. कारण की आजोबा देखील आपले एवढे आजारी पडले आणि कामिनी म्हणते की लवकरात लवकर अनिकाच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी करूया. कारण की आजीचं देखील काही सांगता येत नाही आता ती एवढ्या मोठ्या धक्क्यात आहे, ती जगती का मरती. हे ऐकल्याच्या नंतर राजनला प्रचंड राग येतो. राजन म्हणतो की अगं काय बोलते तू आत्या, असलं कसलं तुझं बोलणं, कारण की तू काय बोलते तुला याची थोडी तरी कल्पना आहे का. तर आता अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी होण्यासाठी मात्र कामिनी आणि रागिनी प्रचंड अशा तापलेल्या असतात. कारण की त्यांना वाटत असतं की लवकरात लवकर आता अनिकाच्या नावावरती प्रॉपर्टी झाल्याच्या नंतर मग काय घडेल ते घडू द्या. तर दुसरीकडे मात्र आता आपली कमळी शोधाशोध घेत असते आणि म्हणत असते की राजन सरांना एवढा मोठा धक्का बसूच कसू शकतो, कारण की ती मुलगी कोण आहे तिच्याबाबतची सगळी काही चौकशी करायचं कमळी आणि ऋषी ठरवतात. आणि पुढे तुम्ही पाहाल की आपली कमळी शोध घेते आणि तिला फायनली खूप मोठा प्रूफ सापडतो. म्हणजेच मित्रांना कळतं की ती अपघातामध्ये जी काही मुलगी मरण पावली होती ती म्हणजे राजन सरांची मुलगी नव्हती. हे सगळं काही कळाल्याच्या नंतर कमळी खूप खुश होती आणि तिचे खरे आईबाबा आणि तिची फॅमिली देखील कमळीला भेटते. त्याच्यानंतर कमळी म्हणते की हीच बातमी आता राजन सरांना सांगितली पाहिजे. तर दुसरीकडे अन्नपूर्णा आजी आणि राजन सरांची एवढी भयानक अवस्था झालेली असते ना, काय सांगू तुम्हाला. तर मित्रांनो, इथे तुम्हाला स्क्रीनवरती एक फेसवॉश दिसत आहे. तर हा तुम्हाला खरेदी करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा आणि तिथे क्लिक करून तुम्ही कोणते पण प्रोडक्ट खूप कमी किमतीमध्ये खरेदी करू शकता. तर त्याच्यामुळे आता कमळी त्या ठिकाणी पोहोचलेली तर असते खरे, पण कमळी राजन सरांना आणि सगळ्यांना ही बातमी देते आणि त्याचनंतर मात्र राजन सरांचे आणि अन्नपूर्णा आजींचे डोळे उघडतात आणि त्यांना कळतं की आपली मुलगी अजून देखील जिवंत आहे आणि गौरी जिवंत असते हे तुमच्या सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. तर तुम्ही पुढे पाहाल की आता ज्या प्रकारे मात्र कमळीने ही न्यूज दिलेली असते त्याच्यामुळे मात्र अन्नपूर्णा आजी आणि राजन तर खुश झालेले असतात. पण दुसरीकडे सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे कामिनीला आणि रागिनीला. कारण की त्यांना कळतच नसतं की आता करावं काय, कारण की ती गौरी तर पळून गेली आणि दुसरीकडे यांची गौरीची मुलगी देखील जिवंत आहे आणि ती जर मरलेली मुलगी यांची नात नाही तर मग आता ती आहे तरी कोण. ह्याच्यामुळे ह्यांना सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो. कारण की त्यांना कळालेलं असतं की आता आपलं काही खरं नाही. जर गौरीने सगळं सत्य जर ह्यांना सांगितलं तर मग आपण तर रस्त्यावरती 100% येणार. तर आता दुसरीकडे तुम्ही पाहाल की ज्यावेळेस मात्र आपली गौरी मात्र ते घर सोडून आणि गाव सोडून निघून चाललेली असते. कारण की तुम्ही पाहिलेच की ती शहरात आलेले असते. तर दुसरीकडे आता गौरी आपलं ते गाव शहर सगळं सोडून निघून चाललेली असते आणि तेवढ्यात मात्र आता राजन सर सगळीकडे त्यांच्या बायकोला शोधत असतात. कारण की तुम्ही पाहिलंच की त्यांनी तिला जिवंत होतं ते पाहिलं, हॉस्पिटलमध्ये भेटली देखील. पण आता ती अचानक हे सगळं सोडून गेल्यामुळे राजन म्हणतो की आता काही जरी झालं तरी मी माझ्या बायकोला गमावणार नाही, मी तिला शोधून घेऊन येणारच. तर राजन आता तिला शोधण्यासाठी जातो आणि फायनली त्याला गौरी भेटते मित्रांनो. हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटेल आणि त्याच वेळेस मात्र गौरी ही राजनला सगळं सत्य सांगते की मी तुमच्यापासून पळून का जाते. त्यावेळेस मात्र राजन तिला विचारतो की आम्ही एवढे वाईट आहेत का, तू आमच्यापासून पळून का जाते, तुला का आमच्यासोबत राहायचं नाही. तर त्यावेळेस मात्र गौरी सगळं काही सत्य सांगते की माझ्या आणि माझ्या मुलीला धोका आहे, कारण की कामिनीने आत्तापर्यंत त्यांच्यासोबत काय काय केलं ह्या सगळ्याचं सत्य बाहेर येतं मित्रांनो. तर आता तुम्हाला पुढे हेच पाहायला भेटेल की आपली सरू म्हणजेच आपली गौरी आणि राजन हे सगळेजण आता परत घरी माघारी येतात आणि त्यावेळेस मात्र ह्या कामिनीसोबत नेमकं काय घडतं हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. तर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका, कारण की त्या ठिकाणी खूप मस्त मस्त असे प्रोडक्ट आणले. तुम्ही एकदा त्यावरती क्लिक करा आणि नक्की तुम्हाला आवडणारे प्रोडक्ट खरेदी करा. धन्यवाद.